नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे ट्रेड घेतो हे तुम्हाला माहीतच आहे की एका रिट्रेसमेंटच्या बेसवर आपण ट्रेड करत असतो. आता ही जी रिट्रेसमेंट आहे ती मित्रांनो फिबोनाचीच्या टूलने आपण मोजत असतो किंवा ठरवत असतो. म्हणजे मार्केट कुठून रिट्रेसमेंट घेणार आहे हे आपण एका फिबोनाचीच्या टूलवर ठरवत असतो. आता हा फिबोनाचीचा टूल कुठून लावायचा किंवा कुठपर्यंत लावायचा ह्याबाबत मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं बरेच जणांचे मला कमेंट्स येतात आणि मेसेजेस येतात की कुठून कुठे लावायची हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे याबद्दल खूप लोकांचं अजूनसुद्धा कन्फ्युजन आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून मी हे जे कन्फ्युजन आहे तुमचं किंवा जे काही डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिबोनाचीच्या बद्दलचे ए टू झेड सगळे सोल्युशन देणार आहे. म्हणजे ए टू झेड तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळे उत्तरं तुमची मिळतील. मित्रांनो, जाऊया आपण स्क्रीनवर. पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं आहे. तिथे आपण डेलीचे ॲनालिसिस शेअर करत असतो. जाऊया आपण स्क्रीनवर. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा तुम्ही बघू शकता की हा आहे गोल्डचा XAU USDचा चार्ट आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा मी काय सांगतो की फिबोनाचीचं लॉजिक समजून घ्या. फिबोनाचीचं लॉजिक म्हणजे फिबोनाचीचा टूल हा मागचं जे लॉजिक आहे ते थोडक्यात अगदी तुम्हाला सांगतो, जास्त वेळ घेत नाही. ओके. आता ही जी इकडनं जो वरून 3 नंबरचा जो टूल आहे त्याला म्हणतात फिब रिट्रेसमेंट टूल, म्हणजेच फिबोनाचीचा टूल जो आपण यूज करतो. मित्रांनो, फिबोनाचीच्या टूलची सेटिंग जी आहे ती ओरिजिनल वेगळी असेल. बरेचसे असे कलर दिसतात तिथे, पण ती सेटिंग आपण यूज करायची नाही. आपल्याला फक्त ह्या 3 लेवलच्या सेटिंग फक्त ठेवायच्या आहेत. म्हणजे कुठल्या? हे बघा, ह्या ज्या आहेत 0.5, 0.618 आणि 0.786 या 3 सेटिंग फक्त आपल्याला यूज करायच्या आहेत. जर का मित्रांनो तुम्हाला ह्या बघायच्या असतील कोणत्या कोणत्या सेटिंग यूज करायच्या आहेत त्या जर बघायच्या असतील तर आपला जो पूर्वीचा फिबोनाचीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. ओके. आता ते जर सगळं सांगायला गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे. आता फिबोनाचीचं पहिल्यांदा काय करूया की लॉजिक समजून घेऊया. मित्रांनो, फिबोनाचीचं लॉजिक असं आहे की सपोज मार्केट ह्या ठिकाणी आहे. आता हे कसं मी थोडंसं स्पीडला सांगतो आहे, फटाफट कारण वेळ थोडक्या वेळेमध्ये आपल्याला जास्त पॉईंट कवर करायचे आहेत. सपोज ह्या ठिकाणी मार्केट रन करत आहे. आता ह्या ठिकाणावरून जर का मार्केटने अशी अप साईडला मूवमेंट केली आणि आता मार्केटला काय करायचं आहे की मार्केटला ह्या लेवलपर्यंत जायचं आहे. पण ह्या लेवलला जाताना मार्केट इथून डायरेक्ट जाईल का? नाही. मार्केट काय करतो, एक रिट्रेसमेंट घेतो. कशासाठी रिट्रेसमेंट? तर जे काही बायर्स बसलेले आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी. म्हणजे मार्केटला ह्या लेवलला जायचं आहे पण सगळ्या बायर्सना सोबत घेऊन मार्केट म्हणते मी जाणार नाही, पहिले ह्या बायर्सना काढणार आणि नंतरच मी इथे जाणार. मग हे बायर्सना काढण्यासाठी मार्केट काय करतो, याचा जो प्रॉफिट झालेला असतो इथपर्यंत तो मार्केट प्रॉफिट कमी करतो. कसा कमी करतो? एक रिट्रेसमेंट घेऊन. म्हणजे काय करतो मार्केट, एक रिट्रेसमेंट घेतो. पुलबॅक म्हणा, रिट्रेसमेंट म्हणा, काय म्हणा, पण मार्केट ह्या बायर्सना काढण्यासाठी एक बॅकला येतो. आता हे बॅकला आल्यानंतर आपण ज्या बायर्सना काढेल मार्केट, बाहेर काढेल मार्केटच्या, त्यावेळेस आपण एंट्री करायची. मग ती कुठल्या लेवलला एंट्री करायची आहे? एका पुलबॅकच्या लेवलला. मग ती पुलबॅकची लेवल आपण कशी फाईंड करायची आहे? फिबोनाची रिट्रेसमेंटनी. आता बघा काय करायचं आहे, इथून जी फिबोनाची ड्रॅग करायची ती इथपर्यंत. म्हणजे काय मिळते आपल्याला, बरोबर मार्केट फिबोनाचीच्या 618 किंवा 786ची लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून पुन्हा बूम होण्याची शक्यता आहे. मार्केट काय करणार, या लेवलला येणार, एक W बनवणार, हायर हाय, बूम. म्हणजे काय केलं मार्केटने, इथून इथपर्यंत केली मुवमेंट, इथून केली इथपर्यंत मुवमेंट. त्याच्यामध्ये बायर्स बसले, बायर्सना मार्केटने पहिल्यांदा काढलं, त्यांचे एसएल हिट केले. त्याच्यानंतर आपला सेटअप बनवला आणि मार्केट इथून ज्या वेळेस मग बायर्सना मार्केट काढतो त्यावेळेस आपली एंट्री झाली पाहिजे.
आणि मग ओरिजिनल मुवमेंट बरोबर आपण मार्केटमध्ये प्रॉफिट जे आपले स्क्रीनशॉट तुम्ही बघता टेलिग्रामला ते ह्या मुवमेंटमध्ये असतं. आता ही मुवमेंट जर आपल्याला पकडायची असेल तर फिबोनाचीची करेक्ट लेवल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता हे झालं फिबोनाचीचं लॉजिक. आता तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये फिबोनाची परफेक्ट यूज कशी करायची म्हणजे ॲक्युरेट लेवलला. मला बरेचसे असे कमेंट्स येतात, मेसेजेस येतात की आम्हाला फिबोनाची ही लावलेली मी बरोबर आहे का, किंवा ॲक्च्युली फिबोनाची कुठून लावायची. तर हे मी आता दाखवणार की ॲक्च्युली फिबोनाची कशी लावायची आणि ती कुठून लावायची. ओके, सपोज आता हा आहे मित्रांनो करंट चार्ट आहे हा. ओके, हा आहे आपला करंट चार्ट. मार्केटने इथून जी बाईंग स्टार्ट केलेली आहे ती अजून बाईंगमध्येच आहे. ठीक आहे, आता ज्या वेळेस इथून मार्केटने बाईंग स्टार्ट केलेली आहे बघा, म्हणजे किती जबरदस्त रिस्पेक्ट करतो आहे आपल्या फिबोनाचीच्या टूलला. बघा, जर का मार्केटमध्ये इथून बाईंग सुरुवात केलेली आहे, मी काय केलं, इथून जर फिबोनाची लावली तर इथपर्यंत बघा जबरदस्त 618 वरून फिबोनाचीच्या मार्केट बूम झालेलं आहे. खतरनाक, एकदम जबरदस्त रिझल्ट बघा. हे अप साईडला गेलं सोडून द्या, पण कमीत कमी 140 म्हणजे 0.01 जर लॉट घेतलात तर तुम्हाला $14 प्रॉफिट कमी नाही मित्रांनो. जर का तुम्ही 0.10 घेतलात $140, जसं वाढवा तसं. पण पॉईंट्स पीप घेणं महत्त्वाचं आहे. इथे मला काय दाखवायचं आहे की फिबोनाचीच्या 618 लेवलवरून कसं मार्केटने रिस्पेक्ट करून अप साईडला गेलेलं आहे. परफेक्ट. आता प्रश्न येतो असा की फिबोनाची बरेच जण लावतात, ठीक आहे, स्टुडंट बोला किंवा बाहेरचे तुम्ही सगळं सबस्क्रायबर बोला, पण ती जर लेवल लावण्याची चुकली तर फिबोनाचीची लेवल एकदा चुकली, तुमची लेवल चुकेल, तुमचा ट्रेडची लेवल चुकेल, ट्रेडच्या एक्झिक्यूट करण्याची लेवल चुकेल आणि एस एलसुद्धा चुकेल, सगळंच चुकेल. म्हणून फिबोनाची ॲक्युरेट लेवलला लावणं गरजेचं आहे. आता ही लेवल मी इथूनच का लावली, फिबोनाची जी लावली ती इथूनच का लावली, इथून का नाही लावली. जर का इथून थोडीशी लावली असती खालून तर बघा अजून परफेक्टली असं 618ला टॅप केले, बरोबर आहे, पण एवढं असं म्हणजे आपण थोडंसं वेळ थांबलो असतं की अजून येते खाली. म्हणून जर इथून लावली तर एवढंसा तितकासा रिस्पेक्ट नाही वाटत. पण मित्रांनो, ही जर तुम्ही बॉडीवरून लावली तर परफेक्ट फिबोनाचीच्या 618च्या पण खाली मार्केट येऊन गेलेलं आहे. ओके, आता ह्यामागचं लॉजिक काय आहे, आता बघा ह्यामागचं लॉजिक काय आहे. तर लॉजिक म्हणजे असं की मित्रांनो, ही जी इथून रेड कॅन्डल आली आहे, ही पण रेड कॅन्डल आहे, इथून जी ही कॅन्डल ओपन झाल्या कुठे आलेली आहे, वीक म्हणजे खाली आलेली आहे. आता खाली आलेली असताना इथपर्यंत तिचा रेड कलर असेल, कलर कोणता असेल, रेड. नंतर ही बाउन्स होऊन अप साईडला गेली तो प्रश्न वेगळा. पण इथपर्यंत आली, ज्यावेळेस इथून इथपर्यंत आली त्यावेळेस तिचा कलर कोणता असेल, रेड. म्हणजे डायरेक्ट रेडमध्ये रिटेल ट्रेडर बाय करणार नाही. हे एक मार्केटचं लॉजिक आहे. आता मग बायमध्ये जर बसायचं असेल म्हणजे बाय करायचं असेल तर मार्केटमध्ये कुठून बायर्स बसलेले असतील, कॅन्डल क्लोज नंतर. म्हणजे मार्केट बायर कोणत्या लेवलवरून कन्सिडर करतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग ज्या लेवलवरून बायर कन्सिडर करतो मार्केट, त्या लेवलपासून आपण काय करायचं आहे, फिबोनाची ड्रॅग करायची आहे. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर धावत्या रनिंग रेड कॅन्डलमध्ये कोण बायर्स नाही बसणार. हे एक मार्केटचं, आपलं नाही आहे, मार्केटचं लॉजिक आहे. आणि तिथून बरोबर मार्केट गेलेलं आहे आणि फिबोनाची म्हणून त्या ठिकाणावरून ड्रॅग केली आहे. आता ड्रॅग केल्यानंतर बघा पुन्हा, ठीक आहे. आता बघा पुढचं बघा आता पुढचे हे जर लावली, इथून लावली मी फिबोनाची ती इथपर्यंत. ओके, बरोबर मार्केटने 618ला टॅप करून मार्केट ह्यांची लिक्विडिटी घेऊन इथे टॅप करून मार्केट बूम झालेलं आहे. ओके, आता पुढचे बघा, अजून बघा. सपोज आता मी हे डिलीट करतो, मी ह्या इथून फिबोनाची लावली ती इथपर्यंत, पुढचा मूव बघा कसा, परफेक्ट मार्केट म्हणजे इथपर्यंत लावली. ओके, आत्ता बघा मार्केट बरोबर 618च्या आसपासच्या लेवलला टॅप करून पुन्हा कुठे गेले, अपसाईडला बूम झालेला आहे. म्हणजे सपोज जर का तुम्ही ह्या ठिकाणी कुठे ट्रेड घेतला असतात
तरीसुद्धा तुम्हाला 120 म्हणा 130 म्हणा जवळजवळ म्हणजे 0.01ला $12-13 हमखास मिळाले असते. कशावरून 0.61च्या लेवलला कशा प्रकारे टॅप करून मार्केट गेले बघा. फक्त तुम्ही ऑब्झर्व करा की कोणत्या लेवलला कशा प्रकारे टॅप करते हे महत्त्वाचं. आता ही जर लेवल तुम्हाला परफेक्ट पकडायची असेल तर अशा प्रकारे फिबोनाची लावणं मित्रांनो गरजेचं आहे. म्हणजे कसं की वीक सोडून प्रत्यक्ष बॉडीवरून फिबोनाची ड्रॅग करता आली पाहिजे. अन्यथा तुमची लेवल चुकेल आणि मग सगळंच चुकेल. आता हे छोटे वीक आहे म्हणून ठीक आहे, एवढी लेवल नाही चुकणार, पण जर मोठे मोठे वीक असतात तेव्हा जर तुमची लेवल चुकली तर मग तुम्हाला 0.5 दिसेल आणि 786 दिसेल, म्हणजे चुकीच्या लेवल दिसतील. म्हणून फिबोनाची ही करेक्ट लेवलवरून ड्रॅग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की तुम्हाला जर फिबोनाची परफेक्ट यूज करायची असेल तर बॉडीवरून तुम्ही मार्क करा. ही 1 मिनटाच्या टाईम फ्रेमवर आहे हे सगळं. हे जे मी दाखवलं हे 1 मिनटाच्या टाईम फ्रेमवर दाखवलेलं आहे. हे आपल्या कोर्समध्ये सगळ्या स्टुडंटला मी परफेक्ट शिकवतो. ओके, कसं असतं यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मला लिमिटेड वेळ असतो, 10, 15, 20 मिनटामध्ये जेवढं की काय मला फास्ट सांगता येईल तेवढं मी सांगतो. त्यामुळं इथे थोडंसं फास्ट मला घ्यायला लागतो, पण आपल्या कोर्समध्ये मी सगळं 1.5-2 तास याच्यावर लेक्चर देत असतो. ओके मित्रांनो, हे जर तुम्हाला समजलं असेल किंवा हे जे नॉलेज किंवा टेक्निक जे आहे फिबोनाची टूल यूज करण्याचं ते जर तुम्हाला आवडलं असेल आणि ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल, थोडंसं कणभर का होईना थोडंसं शिकायला मिळालं असेल, नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. तिथे आपलं सगळं ॲनालिसिस करत असतो, शेअर करत असतो. ठीक आहे, चलो मग भेटूया आपण अशाच एका नॉलेजेबल नेक्स्ट चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.